गायचा आहे। समोर संघ आहे तो म्हणजे शिवनेरी स्पार्टन आणि त्यांच्या विरोधी संघ आहे तो म्हणजे शुभम स्मृती। दोन्ही संघ चांगल्या फॉर्म मध्ये आहेत। एक चांगली भक्कम गोलंदाजी आहे ती म्हणजे शिवनेरी स्पार्टन संघा समोर निकेश मोरे, कुणाल पाटील, अजय पाटील, प्रज्वल पाटील अशी चांगली गोलंदाजी आहे ती म्हणजे शिवनेरी स्पार्टन संघाची। आणि समोर फलंदाजी सुद्धा तेवढेच दमखम आहे। बबलू मॅन फॉर कुसुमले नेहमी कुसुम संघाकडून आपल्याला ओपनिंग करताना दिसतो। आता मात्र शुभम स्मृती या संघाकडून खेळताना दिसतोय। नक्कीच आयकॉन आहे आणि आयकॉनचा प्रेशर नक्कीच त्यांच्यावर असेल। बघूया त्यामध्ये काय फलंदाजी करतात। मगाच्या सामन्यामध्ये 2 षटकार मारल्यानंतर आउट झाले होते। या सामन्यामध्ये मोठी खेळी करण्याचे प्रयत्न असेल आणि गोलंदाजीसाठी आहे तो म्हणजे बराच अनुभव आहे तो या मैदानाचा असा निकेश मोरे। नेहमी चांगली गोलंदाजी करतो तो चिखली बस संघाकडून। एक स्ट्राईक गोलंदाज आहे तो म्हणजे चिखली संघाचा। बघूया काय करतोय। पहिले षटक पॉवर प्लेचं घेऊन येतोय। चांगली गोलंदाजी आहे ती म्हणजे कुणाल, निकेश मोरे, प्रज्वल, अजय स्वतः आयकॉन। चांगला सामना, पहिला सामना जिंकला होता तो आणि पुन्हा सुरू करतोय सामना। बघूया हेमनगरकडून मोरे मारा करेल तो म्हणजे बबलू यांना। स्वतः त्यांचे संघमालक विशाल पाटील नेहमी संघाला प्रोत्साहन देत असतात आणि सुद्धा त्याचा प्रतिस्पर्धी तो म्हणजे कल्पेश पाटीलचा संघ। पहिला सुंदर चेंडू काही समजला नाही तो म्हणजे बबलू याला। नक्कीच हा सामना मात्र काहीसा चांगला होणारा दिसणार आहे आपल्याला, कारण समोर संघामध्ये सर्व चांगले खेळाडू भरलेले आहेत ते दोन्ही संघामध्ये। पुन्हा एकदा चांगला चेंडू, बघूया काय होते तो। एक तर धाव घेतलेली आहे आणि एक धावेत समाधान मानले ते म्हणजे बबलू यांनी। चांगली गोलंदाजी मोरे यांची। पॉवर प्लेचं षटक आहे ते चांगलं हाताळत आहे ते म्हणजे मोरे। आणि आता मात्र फलंदाजीसाठी स्ट्राईक साठी पहिला चेंडू फेस करेल तो म्हणजे चेतन कर्वे। सामरी संघाकडून सुद्धा नेहमी आपली ओपनिंग करतो तो असा चेतन कर्वे। बघूया या सामन्यामध्ये काय करतोय। समोर असेल तो एक चांगला गोलंदाज मोरे हेमनगर यांकडून। पहिले षटक संघाचा आणि वैयक्तिक पहिले षटक आपलं घेऊन मोरे मारा करे चेतन कर्वे यांना। ओ चांगला चेंडू, काय होतं बघा कॅचच्या नाचे खाली आहे तो म्हणजे आदित्य आणि चांगला झेल घेतला तो आदित्याने। मागे जाऊन सुद्धा चांगला कव्हर केला आणि झेल घेतलाय तो म्हणजे आदित्याने। आणि आता मात्र 0 या धावसंख्येवर बाद होतोय तो चेतन कर्वे। आता फलंदाजीसाठी एक हार्ड हिटर म्हणून ज्याच्या नावाने भावेश डबल तिरी टी शर्ट वर आहे ती म्हणजे। आणि या नक्कीच एवढी धावसंख्या करण्याचा प्रयत्न असेल तो भावेश यांचा। काहीसा फलताच फॉर्म मध्ये आहे तो म्हणजे भावेश। चांगले फटके मोठे मारतो। मगाच्या सामन्यामध्ये सुद्धा 3 षटकार मारले ते भावेश यांनी। आता गोलंदाजी समोर असेल तो तेवढा चांगला गोलंदाज मोरे। बघूया काय होते दोघांमध्ये झुंज आणि कोण जिंकतोय तो। चेतन आणि नक्की चेतनचा काहीसा अमित पाटील होप्स वाढवत आहेत। समोर आहे तो त्यांच्या विरुद्ध मात्र विशाल पाटीलचा संघ। त्याचा काहीसा त्यांना वाटतं आणि पुन्हा एकदा चांगला आणि रनआउटचा चान्स काय होते बघूया। आणि झे माटे थ्रो चांगला झाला नाही। हा थ्रो मात्र चांगला झाला असता तर नक्कीच काहीसा फरक पडला असता। शेवटचे 2 चेंडू असतील मोरे यांच्या गोलंदाजी मधील आणि हा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता। हा चेंडू मात्र मारण्याचा चांगला प्रयत्न होता बबलू यांचा, फसलेला आहे कारण चेंडू तेवढा चांगला नव्हता। आणि फलंदाज बाद होतोय तो म्हणजे आता बबलू आयकॉन। बाबलू मोरे यांची चांगली गोलंदाजी होत आहे।
5 चेंडू झालेले आहेत, विकेट घेतले आहेत 2 आणि धावा दिल्या आहेत त्या 2 धावा 2 विकेट. चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू असेल मोरे याचा. नक्की जेव्हा ऑक्शन झाला तेव्हा नक्कीच मोरे यांच्यावर नक्कीच विशाल पाटील यांनी चांगले पैसे खर्च केले होते. जवळजवळ 6000 ला गोलंदाज त्यांनी विकत घेतला होता. कारण गोलंदाजावर एवढे पैसे घालवणे नक्कीच कुठला ऑनर तयार नसतो. पण विशाल पाटील यांची नक्कीच एक चांगली दाद द्यायला लागेल. त्यांनी मोरे सारखा चांगला एक गोलंदाज निवडला आणि त्याचा नक्कीच ते पुरेपूर उपयोग करून घेतात आणि त्याला साजेशी खेळी सुद्धा करतात मोरे. आता मात्र मॅन फॉर्म आणि ज्ञानू. चांगला प्रयत्न होता ज्ञानू यांचा. चांगलं क्षेत्ररक्षण खरोखर 100% जवळजवळ 200% दिले ते ज्ञानू यांनी. जिथे मला हा चौकार असता नक्कीच या चेंडूवर पण चांगलं क्षेत्ररक्षक ज्ञानू यांनी आणि मला फक्त 2 धाव समाधान मिळाले. धाव संख्या झाली ती संघाची 2/4. पहिले षटक संपलेले आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 4 धावा आलेले आहेत. अमोघ एक चांगला फलंदाज आहे आणि म्हटलं होतं जे आपले गेल्या रविवारी मॅचेस झाल्या होत्या तिथे हा अमोघ यांनी मॅन ऑफ द सिरीज घेतली होती. कुर्डूस धायश्वर सामरी संघाने जेव्हा फायनल मारली होती तिथे मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला तो असा अमोघ. चांगला फॉर्म मध्ये बॉलिंग बॅटिंग दोन्ही करून आपल्या संघाला नेहमीच जिंकवण्याचा प्रयत्न करतो असा अमोघ. चला सामना सुरू करायचा. आता वाटतं गोलंदाजीसाठी आलेला आहे तो. बराच अनुभव असलेला जवळजवळ 20 ते 25 वर्षाचा अनुभव असलेला कुणाल पोलीस. PPL मध्ये सुद्धा नेहमी अनुभव असतो. अनुभवाचा बघूया काय पुरेपूर उपयोग करतोय. समोर सुद्धा त्यांच्याच सामरी संघाकडून खेळतो तो असा अमोघ सुद्धा असेल. ही लढत नक्कीच बघण्यास मिळेल प्रेक्षकांना. आणि आता फलंदाजीसाठी असेल तो एक तडाखेबाज फलंदाज भावेश. मोठे फटकेबाजी करण्यात नेहमीच भावेश यांची गणना होते. बघूया काय करतोय. दुसरे षटक आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन चिखली यांकडून कुणाल. आणि पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता तो मात्र फसलेला भावेशांचा. गोलंदाजी मी म्हटली होती गोलंदाजी शिवनेरी संघाची नक्कीच चांगली आहे. चांगले मात्र खेळाडू आहेत. मोरे कुणाल अजय प्रज्वल अशी चांगली गोलंदाजी धार आहे ती म्हणजे शिवनेरी स्पार्टन संघाकडे. आणि समोर सुद्धा आहे तो तेवढा तडाखेबाज फलंदाज भावेश. आता मात्र काही सिल्लाई सापडत नाही ती भावेशांना. हा मात्र फुल पद्धतीचा चेंडू बघूया. कॅचच्या खाली आहे तो म्हणजे कोण शिवनेरी संघाचा खेळाडू आणि हा चांगला झेल सोडला. हा झेल झाला असता तर मात्र शुभम स्मृती या संघाला एक मोठा फटका भेटला असता. झेल मात्र चांगला होता. काही जास्त हालचाल करायची गरज सुद्धा नव्हती. क्षेत्ररक्षकाला एक चांगला झेल सोडलाय. याचा नक्कीच काहीसा परिणाम मला वाटतं शिवनेरी संघाला नक्कीच अनुभवावा लागेल यापुढे. बघूया पुन्हा एकदा तयार आहे तो कुणाल पोलीस. वैयक्तिक आपला चौथा चेंडू घेऊन हप्प्या यांना भावेश यांना काही सिल्लाई सापडत नाही ती भावेश यांना. बाहेरून बोलू नये जरा डिस्टर्ब करू नका. कोचची संख्या भारंभार आहे ती म्हणजे शुभम स्मृती संघाकडे. त्यामुळे काहीसा दबाव आहे तो म्हणजे कॅप्टन चेतन यांच्यावर. मात्र चांगला झेल घेतलाय तो 0-1 जर्सी प्रदान केलेला सुभाष याने चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे शिवनेरी स्पार्टन संघ.
हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, तडाखेबाज फलंदाज आहे, बराच अनुभव आहे रोशन याला सुद्धा. हा सुद्धा सामरी या संघाकडून मरेदेवी सामरी संघाकडून खेळतो. सामरी संघाकडे नक्की एक चांगली फलंदाज गोलंदाज आपल्याला बघायला मिळतात ते सामरी संघाकडून. गोलंदाजीसाठी असेल तो म्हणजे कुणाल सामरी, फलंदाजीसाठी जोडी असेल ती सुद्धा सामरी. बघूया काय होते. सामरी मध्ये लढत दिसते आपल्याला, मात्र फलंदाजी करताना आपल्याला दिसेल तो आता रोशन. शेवटचे 2 चेंडू. काय होते तो चौकार. फटका जोरदार. मी म्हटलं तर एक तडाखेबाज फलंदाज रोशन. आर्या पार सीमा पार. चेंडू घेऊन आलाय तो म्हणजे कुणाल. पुन्हा एकदा लेग साइडला मारल्याने हा सुद्धा माटे जात आहे तो चौकाराच्या दिशेने. चौकार. 2 चेंडू खराब टाकले ते कुणाल पोलिसांनी. चांगली गोलंदाजी केली होती आणि या 2 चेंडू माटे खराब चेंडूंमध्ये धावसंख्या वाढली आहे ती 14. आता गोलंदाजीसाठी असेल प्रज्वल. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे, फास्ट घ्यायचा आहे जरा. अजून आपल्याला 2 सामने खेळायचे आहेत. शिवनेरी स्पार्टन अजय पाटील कप्तान, प्लीज जरा सामना फास्ट घ्यायचा आहे. 14. इकडे मात्र संघ मालक विशाल पाटील यांची काहीशी चल बिचल चालू आहे, कारण 2 चेंडूवर 2 चौकार गेले. चांगली गोलंदाजी झाली होती. आता मात्र एक नवोदित खेळाडू नक्कीच हेमनगर संघाकडून गोलंदाजी करताना आपल्या संघाला नेहमीच चांगली गोलंदाजी करून शेवटपर्यंत फायनल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो असा प्रज्वल. जेव्हा जेव्हा हेमनगर संघ फायनल मध्ये पोहोचला तेव्हा नक्कीच प्रज्वलचा एक मोलाचा वाटा असतो असा प्रज्वल. बघूया आता काय करतोय. आणि पहिल्या चेंडू लेग साइडला मारलेला आहे. एकच धर. चांगले क्षेत्ररक्षण होते ते मोर्यांचा आणि एकच धर. आणि हा मात्र गचाळ क्षेत्ररक्षण अजय यांचं. क्षेत्ररक्षण गचाळ होत आहे ते म्हणजे अजय आणि हेमंत यांचं. दोघांनी सुद्धा चेंडू सोडलेला आहे. त्यानंतर सुद्धा चेंडू कुठे फेकायचा तो प्रश्न पडलेला आहे. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा, जिथे रन आउट होता तिथे 2 धावा. धावा आल्या 3. पुन्हा एकदा आता स्ट्राईक साठी आलाय तो म्हणजे रोशन, ज्याने आपल्या 2 चेंडू मध्ये 2 चौकार मारले होते असा रोशन. चला सामना फास्ट करायचा आहे. आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न होता रोशन यांचा, काही समजला नाही तो. रोशी गोलंदाजी करणार तो. सौरभ यांनी जर प्रज्वल यांनी लगातार 3 विकेट काढल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे ते प्रज्वल याला. आणि पहिल्या चेंडूवर काय चौकार. स्वतः माटे शुभम श्रुती संघाचे सुद्धा खेळाडू सांगत आहे चौकार. धन्यवाद शुभम श्रुती. असू दे चला. कॅप्टनला नेहमीच वाटतो षटकार चौकार, पण बाकी संघाचे जे समर्थक आहेत त्यांनी सांगितले, स्वतः अमित पोलिसांनी अभिजित त्यांनी सांगितले चौकार आहे. चला
पुन्हा एकदा चांगला चेंडू, काही समजला नाही तो रोशन आहे ना, एक चेंडूवर चौकार घेतल्यानंतर पुन्हा कमबॅक करतोय तो प्रज्वल. 4 चेंडू धावा दिल्या त्या 7, आतापर्यंत 2 चेंडू शिल्लक आहेत, काही होऊ शकतो. धावसंख्या झाली ते 21, 3 बाद 21. पुन्हा एकदा चांगला फटका, पुन्हा एकदा डॉट होतो काय, आणि माटा अजय यांच्या हातात काही चेंडू भेटत नाही आज. अजय यांची काहीतरी चल बिचल होते, चेंडू हातात सापडत नाही. 2दा रनआउटचा चान्स होता आणि आता शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी, एक चौकार मात्र काढला होता, त्यानंतर कमबॅक केला, 2 चेंडू लगातार धाव टाकले त्या प्रज्वलाने. आता मात्र शेवटचा चेंडू असेल, बघूया काय होते. स्ट्राईकला असेल तो एक तडाखेबाज फलंदाज रोशन, ज्याने लगातार आपल्या फलंदाजीमध्ये 3 चौकार मारून फक्त फलंदाजी करताना 3 चौकार मारलेले आहेत. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू आणि त्याच्यावर 1 धाव दिलेली आहे. ती धाव संख्या काहीशी वाढत आहे, धाव संख्या 2 ने वाढते, धाव संख्या वाढलेली आहे ती 23. शेवटचा चेंडू आणि हा चौकार. पुन्हा एकदा काहीसा प्रयत्न होता गजेंद्र यांचा, पण त्यांच्या हातापासून लांब गेलेला आणि चौकार गेलेला आहे. 1 बॉलाने किती फरक पडलेला आहे, वाईटने 2 आणि ह्या चौकार. 6 धावा गेले ते एका चेंडूवर. धाव संख्या झाली ती धाव संख्या झाली ती 27. 3 षटक पूर्ण आणि शेवटचे षटक घेऊन येतो आदित्य. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे, लास्ट ओव्हर असेल. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. 2 अजून आपल्याला सामने करायचे आहेत. चला लवकर फास्ट घ्यायचा आहे. आणि आता गोलंदाजीसाठी आले त्यांचे समर्थकच आपल्याला सांगू शकतात. आदित्य ढोकला एक्सप्रेस, ढोकला का पोकला, बघूया काय होतंय या सामन्यामध्ये. आदित्य चिखली गोलंदाजीसाठी पहिले षटक आणि संघाचे 4थे षटक घेऊन गोलंदाजीसाठी समोर आहे तो तडाखेबाज फलंदाज रोशन. काहीसा रनअप मध्ये नेहमीच आपण बघू शकतो आदित्यांना, आपण नेहमी बघू शकतो कुठलेही सामने असो आदित्यांचा रनअप नेहमी चुकत असतो. चला सामना सुरू करूया पुन्हा एकदा. आदित्य हा चांगला चेंडू होता आणि तेवढा चांगला फटका खेचलाय तो, आणि मात्र चांगली रनिंग तर भेटू घेतात आहे. जिथे 1 धाव होती आणि ज्ञानू यांचा चांगला निशाणा. काहीसे विनोदी खेळ होत आहे ते ग्राउंड मध्ये, नक्की थोडे चालू शकतात. पुन्हा एकदा आदित्य तयार आहे तो. रोशन जोरदार मारण्याचा फटका असेल तो या चेंडूवर, कारण शेवटचं 5 चेंडू असतील आणि धावसंख्या नक्कीच मोठी उभारायची असेल तर रोशन याला जोरदार फटके मारण्यात. आणि हा चांगले क्षेत्ररक्षण, ज्ञानू नेहमीच माटे क्षेत्ररक्षण कधी चुकत नाही. काहीसा चेंडू माटे टर्न झालेला आहे तो, असे ते सांगतात दिसत आहेत. ठीक आहे चला, क्षेत्ररक्षण तर गचाळ झालेलं आहे, चौकार गेले त्यामुळे क्षेत्ररक्षण गचाळ झालेले आपण काही सांगू शकत नाही.
पुन्हा एकदा तयार आहे रोशन. रोशन मात्र आज चौकारांवरच भर देत आहे. षटकार अजूनपर्यंत एक त्यांच्या आलेला नाही. 5 चौकार मारलेले आहेत म्हणून त्यामुळे जेवढ्या धावा आल्या आहेत त्या त्यांच्या चौकारांनी आलेल्या आहेत. आदित्य तयार आहे पुन्हा एकदा. चिखली एंडकडून 4 चेंडू आहेत त्याच्या गोलंदाजी मधील. हो आणि हा चांगला चेंडू. या चेंडूवर बॅट कट होत आहे रोशन यांची. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आता फलंदाजासाठी डीजे. आता फलंदाजी से गेला आहे तो म्हणजे सिद्धू. मोठे मोठे पटके मारण्यात नेहमीच चर्चेत असतो असा सिद्धू. पहिला चेंडू निर्धाव. धाव संख्या थांबली आहे ती फक्त 33. राकेश आपण बघू शकता 2 चेंडू आहेत अजूनपर्यंत आपण फक्त 3 सामने झाले. काहीसा स्कोर मात्र कमी होत आहे. गोलंदाजी चांगली होते गोलंदाजाकडून. पहिल्या सामन्यामध्ये पहिले जे सामने 4 झाले त्यामध्ये नक्कीच पहिले जे प्रत्येक संघाचे आणि पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न लेग साइडला गेलेला आहे. बघूया नीचे खाली असेल तो प्रज्वल यांना काहीच समजत नाही आणि 2 धाव थांबावं लागेल ते. आणि 2 धावेच्या भरीने धावसंख्या 35. या मात्र शेवटच्या चेंडूवर एक मोठा पटका मारण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे सिद्धू यांचा. कारण जर धावा 40च्या पुढे न्यायच्या असतील तर नक्कीच या चेंडूवर एक फटका मारावा लागेल तो म्हणजे सिद्ध यांना. आणि समोर गोलंदाजीसाठी आदित्य. हो चांगला चेंडू आदित्य यांचा. मात्र दक्ष पंच वाईट चेंडू देत आहेत. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. सामना सुरू करून घ्यायचा आहे. वाईडला आपल्याला येऊ नये. चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. चला चला सामना सुरू करून घ्यायचा आहे. प्रज्वल मात्र काहीसे सांगतात ते आदित्यांना. सर्व त्यांचे मित्र आणि समर्थक इथे सांगत आहेत नेहमीच प्रज्वला सामन्यामध्ये काहीसे चेंडूवर आलेला आहे षटकार. धाव नक्कीच गोलंदाजी जरा खराब झालेली आहे. त्याला सामना फास्ट मध्ये घ्यायचा आहे. शुभम स्मृती संघ त्वरित जायचं आहे. शुभम स्मृती संघ आपण मैदानात त्वरित जायचं आणि क्षेत्ररक्षण लावायचं आहे. चला भावेश. आणि आता समालोचन कक्षामध्ये पुढचे समालोचन करतील एक अलिबागचा बुलंद आवाज प्रणय पाटील. ठीक आहे चालू द्या. डीजे वर बसतात थोडा वेळ. नवीन बॉल देखते ना. चला समोर शिवनेरी संघापुढे आव्हान असेल ते म्हणजे 42 धावांचा. आता मात्र शिवनेरी स्पार्टन संघाला जिंकायचं असेल तर समोर आव्हान आहे ते 42 धावांचं. आणि समोर गोलंदाजी सुद्धा तेवढीच भक्कम असेल ती म्हणजे मॅनपॉवर बाबलू.
अमोघ, भावेश आणि स्वतः कप्तान चेतन वावेकर. चला नेक्स्ट मॅच कोण आहे? 42 43 टू विन. आता 43 इथं लिहत कुठे खाली इथं लिहिलंस तरी समज. ठीक आहे चला फलंदाज जाऊ द्या. शिवनेरी संघ शिवनेरी संघ चला अजय फलंदाज जाऊ द्या. चला यापुढील सामन्याचा टॉस कोण? अवियासेस आणि केक हाऊस. चला दोन्ही संघाच्या संघ नायकांनी यावे. सामना सुरू करून घ्यायचा आहे. चला अविएसएस संघाचा संघ नायक आलेला आहे. द केक हाऊस संकेत पाटील. चला शुभम श्रुती आपल्या क्षेत्ररक्षण लागले असेल तर सामना सुरू करून घ्यायचा आहे. अजून 2 सामने व्हायचे आहेत. त्याच्यानंतर सुद्धा राकेश पाटील यांना पिच सारवायचे. त्यामुळे सामना जेवढा लवकर होतील तेवढी पिच लवकर सारवता येईल. अंधारामध्ये त्यांना पिच सारवायला नको. गोलंदाजीसाठी असेल समोर म्हणजे तो म्हणजे बबलू. नेहमीच आपला प्रभाव पाडत असतो. जेव्हा जेव्हा गोलंदाजीसाठी येतो कुसुमले संघाला जर कोण फायनल पर्यंत पोचवे काय टॉच दे टॉच कुठे? चला पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल. नेक्स्ट मॅच साठी नाणेफेकीचा कौल उडून घ्यायचा आहे. दरम्यान हा सामना आपण पाहतोय. सुरुवात होत आहे या सामन्याची. शुभम स्मृती आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवनेरी स्पार्टन्स. मेन इन पिंक्स वर्सेस मेन इन येलो असा सामना रंगत असताना दिसणार आहे. सर्वप्रथम फलंदाजी करत असताना शुभम स्मृती संघाने धावा रचल्या त्या 42 आणि जिंकण्यासाठी शिवनेरी स्पार्टन आपल्याला पाहायला मिळणार आहेत 43 धावांचा पाठलाग. चला केक हाऊस संघाने टॉच विन होऊन फलंदाजी घेतलेली आहे. आणि इथे मात्र प्रत्येक चेंडूवर पाहायला मिळत आहे टाळ्यांचा गजर होत असताना, कारण की सामना तितकाच महत्त्वाचा आहे. शुभम स्मृती आणि त्यांच्या विपक्षामध्ये शिवनेरी स्पार्टन असे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 43 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे तो अर्थातच अभिषेक थळे, या विभागातला एक आयकॉन मॅन फ्रॉम कुसुमळे. आणि 3 चेंडूंचा सामना करत असताना आपल्याला पाहायला मिळालं एक पहिला डॉट आला, तदनंतर पहिल्यावर धाव आली, तदनंतर डॉट, तिसरा चेंडू डॉट.
चौथा चेंडू अजय. आयकॉन वर्सेस आयकॉन अशी महत्वपूर्ण लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अजय वर्सेस अभिषेक आणि इथे मात्र अभिषेक विजयी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की अभिषेकने अजूनपर्यंत मोठा फटका अजयसाठी दिलेला नाहीये. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. अभिषेकने 4 चेंडूंचा खेळ समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळेल फक्त 2 धावा दिल्यात आणि 43 धावा पाठलाग करायचा आहे. आणि ही धावसंख्या जर रचायची असेल तर शिवनेरी स्पार्टन कुठेतरी मोठे फटके त्यांना खेळावे लागतील. यावेळी ऑफ साइडला अगदी क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून इथून मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून चेंडू जाईल सीमा पार. धावा मिळणार आहेत या 4. खूप वेळानंतर आलेला हा चौकार असेल. 4 धावांनी धावसंख्येची उभारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. टोटल बनलेली आहे ती 6. 5 चेंडू 6 धावसंख्या. माझ्यासोबत राकेश पाटील आलेले आहेत, गुणलेखकाची भूमिका जबाबदारी सांभाळत असताना. षटकाची समाप्ती होते. थोड्याशा चुका या होतच असतात. गुणलेखक म्हटलं की कुठे ना कुठे एका चेंडू इकडे तिकडे होणारच आणि तो चेंडू मात्र करत असताना आपल्याला इथे दिसतोय तो राकेश पाटील. अर्थातच एका षटकाची इथे समाप्ती होतोय आणि एका षटकानंतर टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्या 7 धावा. तब्बल 43 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि इथे मात्र उन्हामुळे पब्लिक थोड्या अंशी काही होईना, परंतु जिथे इथे सावळी आहे तिथे तिथे मात्र जात असताना दिसतात. त्याच्यामुळे तुम्हाला आताच कळत असेल की आपल्या या जगत असताना निसर्गाचं महत्व किती आहे, आजूबाजूला लावणाऱ्या झाडांचं महत्व किती आहे. नाहीतर आपण झाडे तोडतो आणि नंतर म्हणतो अरे बाबा इतका ऊन कसा काय वाढला रे. त्याच्यामुळे झाडे लावणं ही काळाची गरज आहे. आपण आता झाडे लावलं तर आपली जवळपास 3री पिढी त्या झाडाचा अनुभव घेता येईल, त्यांना त्याचा आनंद घेता येईल, फळे मात्र चाकता येतील त्यांना. त्याच्यामुळे झाडे लावा, झाडे जगवा हे लहानपणी शिकवलेलं ब्रीदवाक्य मात्र आता मोठेपणे झाल्यानंतर ते समजायला लागतं. त्याच्यामुळे झाडे लावा मित्रांनो. पुन्हा एकदा षटकाची एका समाप्ती झाली. द्वितीय षटक घेऊन आलेला आहे तो अमोक मॅन फ्रॉम सामरी. सामरी एक तेज तर्राज गोलंदाज आहे. 10-12 पावलांचा स्टार्ट घेणार आहे MIDC एंडच्या दिशेकडून. क्षेत्ररक्षणामध्ये किंचितचा बदल. 4 षटकांचा हा खेळ असणार आहे. त्याच्यामुळे आपण पाहतोय पहिलं षटक पॉवर प्लेचं संपल्यानंतर द्वितीय षटक आखूड टप्प्याचा चेंडू हा मात्र भिरकावून दिलाय मागच्या दिशेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. चेंडू अलगदपणे होतोय सीमा पार. पुन्हा एकदा आलेला आहे हा अजयच्या बॅट मधून. अप्रतिम, देदीप्यमान, दिमागदार चौकार. इथे मात्र आता अजय त्याची बॅट तळपताना पाहायला मिळते. आधीच्या सामन्यामध्ये त्यांनी गोलंदाजी सुद्धा केली नव्हती. नेहमी आपण पाहतो आयकॉन खेळाडू म्हणजे 2 षटकं आयकॉन खेळाडू टाकतोच, त्यानंतर फलंदाजी सुद्धा करतो. म्हणजे अशा रीतीने आयकॉन खेळाडू जवळपास संघाची 40 ते 50% जबाबदारी सांभाळत असतो. पण आधीच्या सामन्यामध्ये अजय काही गोलंदाजी करताना दिसला नाही आणि या सामन्यामध्ये पाहिलं तर इथे सुद्धा मला गोलंदाजी करताना अजयचं नाव कुठेच दिसत नाहीये. म्हणजे थोडाफार आपण पाहिलं तर अजय 20 ते 30% संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर सांभाळत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अमोक सज्ज होईल. मॅन फ्रॉम सामरी अप्रतिम गोलंदाजी आहे. दरवर्षी हा कुठल्या ना कुठल्या संघात असतो, त्या संघाला मात्र विजयाच्या दिशेने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन पुढे घेऊन जातच असतो. यावेळी पुढे आलाय सरसावून मारलेला फटका, मैदानाचा वापर, मिड विकेट रिजन आणि अशा वेळी आपण पाहतोय तर डीप मिड विकेट मधून आलेला क्षेत्ररक्षक चेंडू पकडतोय आणि फेकी करेल पण खूप वेळानंतर. तत्पूर्वी एका धावेवर समाधान मानावं लागते. एकेरी आणि दुहेरी धावेचे महत्व आपण सकाळपासून म्हणत होतो की किती महत्वाचे असतात आणि त्याच एकेरी दुहेरी धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळतात. टोटल धावसंख्या इथे पाहायला मिळतात ते 12 धावसंख्या पुढे. राईट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर अगदी थेट गेलाय तो पॉन्टिंगच्या हातामध्ये. आपण ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॉन्टिंग याला नेहमी पाहतो आणि 2003चं वर्ल्ड कप भारताविरुद्ध त्याने विजयश्री मिळवली होती. तेव्हा सुद्धा आपण म्हटलं होतं की पॉन्टिंग इतका भारी कसा काय खेळला, इतका खतरनाक कसा काय खेळला, त्याच्या बॅटमध्ये काहीतरी बसवलं की काय, अशा गोष्टी सुद्धा तेव्हा आपण ऐकल्या आणि बोलल्याच गेल्या, परंतु असं काही केलं नव्हतं. इथे आपल्याला पाहायला मिळेल आपला पॉन्टिंग मात्र विकेट किपिंग करतोय. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका होता. गजेंद्र आहे, गजेंद्रने मात्र बॅकवर्ड पॉइंटला कट केलेला फटका. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्याचा दिसला, परंतु आपला साथीदार अजय
त्याला मात्र पुन्हा एकदा माघारी परतत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. टोटल धावसंख्या आता पुन्हा एकदा 1 ने बढती होते. 13 धावसंख्या झालेली आहे. अजय आणि गजेंद्र सलामीला आलेली जोडी आणि इथून मात्र पिवळ्या जर्सी मधील जे काही गोठ्यामध्ये सर्व संघ सहकारी बसलेले आहेत त्यांचा मात्र टाळ्यांचा गजर आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी होतोय आणि तो गजर आणि हा मात्र 6 धावांचा गाजर षटकार. डीजे घ्या तुमचा वेळ घ्या. हो द्या डीजे. नक्कीच गाणं सुद्धा असं समर्पित लावलं. होळीचे दिवस जवळ येत आहेत आणि इथे मात्र पॉन्टिंग पुन्हा एकदा पॉन्टिंगने मात्र आपल्या बॅटिंगने प्रभावित केलं नसलं तरी पॉन्टिंगने प्रभावित केलेलं आहे ते आपल्या यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. कारण की आधीच्या सामन्यामध्ये पॉन्टिंगने तब्बल झेल टिपल्या होत्या यष्टीरक्षण करत असताना 4 आणि इथे पाहतोय आपण दोनही षटक समाप्त होत आहेत. एक महत्वाचे षटक अभिषेक 7 धावा दिल्या. तदनंतर अमोघ आला. अमोघने 12 धावा दिल्या आणि अशा प्रकारे 2 षटकांची बेरीज आपण केली तर ती जाऊन पोहोचलेली आहे 19 या आकड्यांपर्यंत. आता मात्र 43चा आकडा पार करायचा आहे आणि विनीत गेलेला आहे. वॉटरमॅनची जबाबदारी सांभाळतो आणि पाण्याचं महत्व सुद्धा तितकं महत्वाचं आहे. पाण्यासारखं पुण्य नाही असं नेहमीच म्हटलं जातंय. धावा बनलेल्या आहेत त्या 19. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 12 मध्ये माझ्या बाजूला गुणलेखक आहेत परंतु त्यांचं गणित थोडं कच्चं आहे. थोडा आम्ही विलंबाने तुमच्यापर्यंत पोहोचू की 12 चेंडू मध्ये किती धावा पाहिजेत. 24 धावा हव्यात. नवीन गोलंदाज आता याला नवीन म्हणता येईल की नाही मला एक मी द्विधा मनस्थितीत आहे कारण की अनुभव आहे परंतु इथे एक पहिलाच षटक टाकणार आहे या सत्रामध्ये मधलं चेतन मॅन फ्रॉम काचडी आणि ज्याला आपण मगाचपासून पॉन्टिंग बोलतो तो हाच तो चेतन वावेकर. अर्थातच पॉन्टिंगचा खूप मोठा फॅन आहे. तारा उगवलेलाच आहे तो अजून किती उगवणार आणि आलेला आहे तो षटकार. गजाने मात्र उगवत्या सिताराला सितारे दाखवलेत आणि हा चेंडू पाठवलेला आहे सीमा पार आणि धावा मिळणार आहेत त्या 6. 25 आकडा पार केलेला आहे. इथे मात्र प्रेक्षक जोरदार हल्ला बोल करताना पाहायला मिळत आहेत. समीर ठाकूर त्यांचे 2 सामने आजच्या दिवशी समाप्त झालेत आणि इथे मात्र जल्लोष करतात. प्रोत्साहन देत आहेत की शिव्या देतात याच्यामध्ये सुद्धा मी आता संभ्रमात आहे परंतु ते प्रत्येक वेळा प्रत्येक संघाला प्रोत्साहन नेहमी देतच असतात हे मला मान्य आहे आणि माहीतही आहे. चेतन आता पुढल्या चेंडूसाठी सज्ज होईल. चेतन मात्र अनुभव आहे आणि अनुभव कधीही त्रिफळा उडवू शकतो. आपण RPL मध्ये सुद्धा पाहिलं आहे. कोणाला जमलं नाही ते षटकार मात्र चेतनने मारून दाखवले होते. यावेळी पुन्हा एकदा हवेमधून आणि सिद्धू येतोय. फसलाय मासा. गजा मात्र बाद झालेला आहे. येणार आहे मैदानाच्या बाहेर. इथे मी म्हणत होतो की चेतन साधा सुधा खेळाडू नाहीये. पहिल्या चेंडूवर भले षटकार गेला तरी पुढील चेंडूवर मात्र विकेट घेण्याची क्षमता तो जरूर ठेवतो आणि ती मात्र त्याने करून दाखवलेली आहे. अनुभव आहे. अनुभवाचे बोल उगीच नाही म्हणत. धावसंख्या स्थिर राहणार आहे 25. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 26 नंबर जर्सी मध्ये डॉक्टर आदित्य. नेहमी आपण जर्सी पाहिलं जातं की 1 नंबरची जर्सी 3 नंबरची जर्सी 7 नंबर हवंय 10 नंबर हवंय 12 हवंय 18 हवंय 45 हवंय 33 हवंय 22 हवंय 77 परंतु 26 जर्सी मध्ये काय असं तंत्रमंत्र आहे ते मला कळलं नाहीये. रोहित खरं अर्थानं मला सांगू शकेल की 26 मध्ये काय तुला काय बाकी तर काय दिसलेली आहेत का. प्रलय पाटील डॉक्टर लोकांवर आपण नाही विश्वास ठेवत. 26 नंबर मध्ये काय गुण असेल त्यांनाच माहिती. त्यांचं काही त्यांची ती लिपी असते मेडिसिन लिहायची त्यामध्ये काहीच असेल. नक्कीच तुम्ही जर लिपीवर गेलात तर मी पण अर्धवट डॉक्टर म्हटलं जाऊ शकतो कारण की मी काय लिहितो ते दुसऱ्या दिवशी मलाच कळत नाही काय नाही की मी काय लिहिलंय. तर आता डावखुरा फलंदाज 26 नंबरच्या जर्सी मध्ये डॉक्टर आदित्य
हेमनगर गावाची शान आहे डॉक्टर आदित्य. चला स्पीडअप कराय. तुम्हाला माहिती आहे की 3 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये समाप्त करायची आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतो डावकरी हाताचा फलंदाजाला एक टप्पा घेत चेंडू. इथे मात्र सिद्धू चांगल्या रीतीने कव्हर करतोय, आपल्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. फेकी करेपर्यंत 2 धावा मात्र इथे पूर्णत्वास आणलेल्या आहेत आणि डॉक्टर आदित्य चांगली अशी फलंदाजी इथे करत असताना पाहायला मिळतोय की अनुभव आहे त्याच्याकडे. MBBS करत असताना युनिव्हर्सिटी लेवलला लेदर क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे आपल्यासमोर. अंकित बावणी सोबत सुद्धा तो खेळलेला आहे, जो की महाराष्ट्र रणजी क्रिकेट टीम मधून खेळतो असा अंकित बावणे. त्याच्यासोबत सुद्धा आदित्यला अनुभव आहे आणि हा पहा अनुभव. यावेळी लफाछपी रंगीत खुर्ची खेळतो ना आपण, त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा नमुना मात्र इथे अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तत्पूर्वी इथे खेळपट्टीकडे पाहिलं तर 2 धावा सुद्धा पूर्णत्वात आल्यात. 2 या धावेने धावसंख्या पुढे सरसावले. धावा जाऊन बनलेल्या आहेत त्या 29. अविएस संघ तिकडे काय आहे? 2 धावा का? 2 धावा. दोन धावा नक्कीच इथे आलेल्या आहेत. आता मात्र सुभाष 2 चेंडू बाकी. पहिला चेंडू सुभाषने मात्र ताणून दिलाय आणि ठोकतोय. 7 धावांसाठी षटकार. कडक 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 एकच. ओव्हर पाहायला मिळणार आहे आपल्याला. एका चेंडूवर 1 धाव काढली तर सुपर ओव्हर. PPL च्या या सीझन मध्ये पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार. आणि जर एका चेंडूवर 2 धावा काढल्या तर मात्र आपल्याला शिवनेरी स्पार्टन हा संघ विजयी होत असताना पाहायला मिळणार आहे. दुपारच्या सत्रामध्ये मी शिवनेरी स्पार्टनचे संघ मालक विशाल पाटील यांच्यासोबत चर्चा करतच होतो की सुभाष म्हात्रे तुमच्यासाठी ट्रम्प कार्ड ठरू शकतो. जर त्याची बॅट चालली तर तुम्हाला महत्वपूर्ण सामने तो बाहेर काढून देऊ शकतो. परंतु आता इथे पाहायचंय सुभाष 2 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता असताना एक मोठा ठोकलेला षटकार पाहायला मिळाला आहे. आणि इथे समीर ठाकूर तंत्र मंत्र सगळ्या गोष्टी वापरत असताना एक चेंडू मित्रा 2 नाही जमला तरी 1 तरी काढ, म्हणजे आम्हाला आपल्या या पंचायत प्रीमियर लीग मधली पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळणार आहे. इथे प्रत्येकाने तर्क वितर्क लावायला सुरुवात केलेली आहे. एक म्हणतोय षटकार मारेल, एक म्हणते डॉट चेंडू येणार, एक म्हणते 2 धावा मिळणार आहेत. आता हे मात्र भविष्याच्या गर्भामध्ये काय आहे हे सुभाषच सांगू शकतो. पाहूया हा चेंडू. ओ हो सुभाष सुटलाय. इथे मात्र मासा थर्ड पंचांकडे. DRS असेल डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम. पंचांनी मात्र हा सिग्नल दिलेला आहे 3ऱ्या पंचांकडे. आता 3ऱ्या पंचांचा निर्णय काय येणार त्याच्या प्रतीक्षेमध्ये आपण थोडा वेळ थांबूया आणि पाहूया की या सामन्यामधले समीकरण काय घडणार आहे. कोणाच्या बाजूने हा तराजू झुकलेला आहे आणि कोणाच्या बाजूने हा तराजू वर चढलेला आहे हे पाहायचं आहे. सुपर डुपर अशी झेल, सुपर डुपर अशी मॅच. आणि यावेळी विकेट सुभाष म्हात्रे यांनी सामना काढून दिला होता आणि तो सामना पुन्हा एकदा शुभम स्मृती या संघाकडे च्या पदरामध्ये दान सुद्धा करताना दिसलाय. अप्रतिम खेळी, अप्रतिम सामना, खूप मजा आली. विजयी संघाचे भरपूर अभिनंदन असेल. पराजित